नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आता हा बुरखा फाटायला हवा, कारण बुरख्याच्या विषयामध्ये इतक्या बातम्या आता येऊ लागलेल्या आहेत की त्या बातम्यांकडे बघितलं की नवीन काहीतरी षडयंत्र आहे की काय असं वाटायला लागतं. चेंबूरमधून, मुंबईमधून 2 महाविद्यालयातल्या बातम्या आल्या. एक बातमी आहे एम.जी. आचार्य महाविद्यालयातून आणि दुसरी एन.जी. आचार्य, माफ करा, एन.जी. आचार्य महाविद्यालयातून, आणि दुसरी बातमी आहे डी.के. मराठे महाविद्यालयातून. या डी.के. मराठे आणि आचार्य महाविद्यालयाच्या मध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालून प्रयोगशाळेमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आणि यावर रणकंदन माजलं. बुरखा घालून आम्ही प्रवेश करणारच, बुरखा आमचा अधिकार आहे असं म्हणणारे पुढे आले आणि मग त्यानंतर भगवे गमचे गळ्यात घालून आम्हीही अशाच पद्धतीनं येणार म्हणणारेही पुढे आले. शाळेला, कॉलेजला विचारलं की तुम्ही असा निर्णय कसा घेतला, तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रयोगशाळेमध्ये बुरखा घालून येणं जास्त धोकादायक आहे. यासोबत समानतेचा मुद्दा आला पाहिजे, म्हणून शाळेत, महाविद्यालयामध्ये अथवा प्रयोगशाळेमध्ये बुरख्याशिवाय विद्यार्थिनींनी आलं पाहिजे. मुद्दा सकृतदर्शनी योग्य वाटतो आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया देखील स्वाभाविक असतात. म्हणजे आम्हाला बुरखा का घालू द्यायचा नाही म्हणून आंदोलन करणारे बुरखा घालून येऊ लागतात. त्यांना बुरख्याची परवानगी आहे तर आमच्याही गळ्यामध्ये भगवा रुमाल असला पाहिजे अथवा आम्हीही भगवी शाल पांघरून येणार असा म्हणणाऱ्यांचा मुद्दाही बरोबर वाटतो. पण सावधान, हीच खरी चाल असते. कर्नाटकामध्ये तुम्ही बघितलं असेल, कर्नाटकामध्ये बुरख्यावरून वाद सुरू झाला आणि जो पेटला त्यात राजकीय ध्रुवीकरण झालं, धार्मिक ध्रुवीकरण झालं. या धर्माचे लोक या बाजूला, या धर्माचे लोक या बाजूला. गमतीची गोष्ट अशी की हिंदू धर्मामधल्या लोकांचं एकत्रीकरण करताना त्यातही जातीचं ध्रुवीकरण करता येणं खूप सोपं आहे. कारण मग कधी ब्राह्मण, कधी मराठा, तर कधी अन्य जाती, कधी ओबीसी, कधी एससी, कधी एसटी, तर कधी अजून कोणत्या जाती पुढे आणायच्या आणि त्यावरून वाद वाढवत जायचा. इतका वाढवत जायचा की हिंदू नावाची संघटना, हिंदू नावाचा धर्म एकत्रित नाहीच असं वाटलं पाहिजे. आणि दुसरीकडं आपल्या बुरख्यावर आक्रमण होतं आहे म्हणून मुसलमानांना जातीचा विचार न करता एकत्रित करायचं, धार्मिक ध्रुवीकरण साधायचं आणि त्यातून आपले राजकीय हेतू साध्य करून घ्यायचे. हे षडयंत्र कर्नाटकात रचल्या गेलं आणि त्याचे पडसाद आणि परिणाम देखील आपण अनुभवलेले आहेत. कर्नाटक अक्षरशः स्फोटकांच्या उंबरठ्यावर होतं. तिथे रोज धार्मिक दंगली होतील की काय असं वाटू लागलं होतं आणि तो प्रयोग भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी यशस्वी देखील झाला. कारण हिंदूंच्या भावना देखील तितक्याच तीव्र होत्या आणि त्या तीव्र भावनांचे पडसाद मुस्लिमांच्या मध्ये उमटत होते. आता हे प्रकरण चेंबूरमध्ये झालंय. चेंबूरमध्ये घडल्याबरोबर याच्या प्रतिक्रिया ज्या भागातून येत आहेत ते भाग अभ्यासले पाहिजेत. याच्या प्रतिक्रिया ठाणे, पालघर या जिल्ह्यातल्या भागात जास्त आहेत. इथून आम्ही बुरखा आमचा अधिकार असं म्हणणारे लोक देखील वाढले आहेत आणि संघटन देखील वाढू लागलाय. त्यासोबत मुस्लिमांना विरोध करायचा म्हणून हिंदूंच्या आतताई संघटना, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, आतताई संघटना आपल्या गळ्यात गमचे घालून दिसू लागल्यात. मग काय, आता चर्चा सुरू होणार, वाद सुरू होणार आणि या वादाचं पर्यावसन पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणामध्ये होणार. कुठे मारहाण, कुठे मोर्चे, कुठे घोषणाबाजी, कुठे काय. आणि नेमकं हेच हवंय का? याच गोष्टी घडवून आणायच्या आहेत का म्हणून अचानक अशा बुरखाबंदीचे फतवे महाविद्यालयातून काढले जातात? मला फक्त माहिती म्हणून सांगायचं आहे. योगायोग आहे की काय तुमचं तुम्ही ठरवा. एन.जी. आचार्य महाविद्यालय जे आहे ते सुबोध आचार्य चालवतात आणि हे सुबोध आचार्य मुंबईचे माजी महापौर शरद आचार्य यांचे चिरंजीव आहेत. आता हे शरद आचार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी संबंधित होते, हे विसरून चालणार नाही. म्हणजे मग कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात धार्मिक तणाव घडवायचा, एकत्रितपणा आणायचा वेगवेगळ्या धर्मांच्या मध्ये आणि हिंदू धर्मात शक्य तेवढी फूट पाडायची. मग हिंदूंना अपेक्षित असलेले व्यक्ती राजकारणात यशस्वी होऊच शकणार नाहीत, यासाठीचे पुरेपूर प्रयत्न करायचे. तेव्हा सावध, हा बुरखा आता फाडावा लागणार आहे. कोण कोणता पोशाख घालून येत आहे त्यामुळं माझ्या धर्मावरती आक्रमण होत आहे किंवा माझ्या धर्माला त्रास होतोय असं अजिबात नाही.
हिंदुत्वाची व्याख्या सांगत असताना, हिंदुत्व मांडत असताना हिंदू एकसंध करणं, जातीविरहित हिंदू एकसंध करणं हे आवश्यक आहे. आणि नेमकी त्यालाच छेद बसला पाहिजे यासाठी हे सगळे उद्योग चालू आहेत का, असा साधा प्रश्न माझ्या मनात पडतो. बुरख्याविरुद्धचे आंदोलन एक सापळा न ठरो, असा सापळा जो आपल्याच धर्माला विभाजित करेल आणि अन्य धर्मीयांना एकत्रित करून एक नवीनच संकट आपल्यासमोर उभा करेल. तेव्हा व्हा सावध, होऊ नका सावज. आता हा धर्मांधतेचा बुरखा फाडायलाच हवा. नमस्कार.